अनेको गावांमध्ये त्या डॅश 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 महाराजांची कथा ऐकून शंकराचं मंदिर बांधायला काढलं, पण अनेको विचारवंतांचे विचार ऐकून त्या गावामध्ये अजून लायब्ररी नाही बनली आहे. आपल्याला काहीतरी गोष्ट घेण्यासाठी यूज केलं जात आहे, आपल्याला ॲज अ डेटा म्हणून वापरण्यात येते, ॲज अ मार्केट म्हणून आपल्याला यूज करण्यात येते. म्हणून भारत हे सगळ्यात मोठं मार्केट म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून अखंड जगताचा डोळा आपल्यावरती आहे. आपण विश्वगुरू झालोय म्हणून आपल्यावरती त्यांचा डोळा नाही आहे, ठीक आहे? किंवा इथे राहणारे सगळे रामाचे भक्त आहेत, इथे राहणारे सगळे विठ्ठलाचे भक्त आहेत म्हणून ही लोक किती गोड आहेत ग बाई, म्हणून लोकांचा आपल्यावरती डोळा नाही. हा कसा माझा, हा मासा माझ्या गळाला कसा लागेल आणि ह्याला मी आज 100चं विकते, उद्या मी ह्याला 10,000चं कसं विकेन, ह्याच्यासाठी लोक आपल्याकडे बघतायत. भगवान कृष्णाने आपल्याला प्रत्येक वेळेस एकच सांगितलंय, असे तसे भक्त नाही, ज्ञानी भक्त. जर तू खरा ज्ञानी भक्त असशील ना, तर तू या मूर्तीच्याही पलीकडे जाऊन मला भजशील. अखंड अध्यात्म इज मेकिंग यू कपेबल टू लिव्ह अ गुड लाईफ इन दिस युनिवर्स, मेकिंग दिस युनिवर्स ब्युटिफुल. हे नाही, पण आत्ताच्या व्यक्तीला ती सोय उपलब्ध आहे म्हणून रात्रीचा 12 वाजता उठतो माणूस आणि पिझ्झा ऑर्डर करतो. गरज निर्माण केली जाते. ही गोष्ट आपल्याला ऐकताना फार साधी वाटते, पण विचार करा, आपण असं वर्तन किती वेळा करतो? दिवसातून एकदा करतो, आठवड्यातून एकदा करतो, की महिन्यातून एकदा करतो, की रोज करतोय आपण हे? मोस्तुते व्यास विशाल बुद्धी पुल्लार विद्वार तपस्र निमित्र येन त्वया भारत कल्याणेन प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासुदेव हरी. रामकृष्ण हरी. वासुदेव हरी. चला, अशी आशा करते की सर्वजण व्यवस्थित असाल, आपापल्या घरी छान सुरक्षित. आणि आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर सेशनला सुरुवातीलाच एक प्रश्न विचारेन तुम्हाला. तुमच्या घरातल्या देवाऱ्यामध्ये किती देवाच्या मूर्ती येतो? कोणी सांगा? 4 आहेत. कोणते कोणते देव आहेत? अन्नपूर्णा, फुलसाची एक आहे, बर. बाळकृष्ण आणि पांडुरंगाची. आणि घरामध्ये किती देवांचे फोटो लावलेत असेच? फोटो एक फक्त आहे आमच्या घरात, पंचमुखी मारुती म्हणून. बर बर. अजून अजून कोण कोण सांगू इच्छितं? लक्ष्मणदादा, तुमच्या घरी किती मूर्ती आहेत देवाच्या? खूप आहेत. अच्छा, सांगता येतील का? आठवत आहेत का आता? आठवण्या इतक्या तरी आहेत का, म्हणजे का त्याच्यापेक्षा जास्त आहेत? अच्छा, फोटो जास्त आहेत. ओके, ठीक आहे. फक्त एक असा प्रश्न जनरल क्वेश्चन म्हणून विचारला. अजून अजून कोण? सुखदेव दादा, तुमच्या घरी किती मूर्ती आहेत? मूर्ती किंवा फोटो असे देवाचे? दादा आहात का? बरं. पल्लवीताई, तुमच्या घरी किती मूर्ती आहेत? मूर्ती म्हणजे 5 देव आहेत. महादेव, गणपती, अन्नपूर्णा, विठोबा रुक्मिणी आणि बाळकृष्ण. बरोबर. आणि फोटो महालक्ष्मी, महालक्ष्मीचा फोटो आहे. आणि बरोबर. स्वामी महाराजांचा आहे. हा, अनेकांच्या घरी कॅलेंडर पण असतील, कॅलेंडरवरती पण फोटो असतील, वारागणिक फोटो असतात, त्या कॅलेंडर पण असतील अनेकांकडे. ठीक आहे. सो हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं की
का आपण ह्या सगळ्या मूर्तींची पूजा किंवा लहानपणापासूनच आपल्यावरती संस्कार होतात की देवाची पूजा करायची असते, देवाच्या पाया पडायचं असतं, मग आपण आपल्या आपल्या चॉईसनुसार देव निवडून घेतो. हे असं का आहे? हे काय चाललंय? कधी आपण ह्याचा विचार केलाय की व्हॉट एक्झॅक्टली वी आर डुईंग? आणि मग नंतर मग आपली मुलं बाळं किंवा आपण सुद्धा जेव्हा अगदी लहान होतो किंवा ऐन जोशामध्ये होतो ना कॉलेजला वगैरे, ज्यावेळेस आपण असं शायनिंग मारत वगैरे जायचो, म्हणजे अजूनही काहींसाठी तो काळ चालू आहे. तर मला नाही म्हणायचं आपण सगळे म्हातारे झालोय, पण त्या काळामध्ये ना आपल्याला असा प्रश्न पडायचा, काय हे कशासाठी करायचं, का करायचं? हळूहळू तो प्रश्न विचारणं आपण बंद केलं किंवा तो हळूहळू प्रश्नाचं उत्तर मिळालं अशातला भाग नाहीये. प्रश्न पडायचा बंद झाल्याचा अर्थ उत्तर मिळालं आणि आमचं आता शंकेचं निरसन झालं आणि आता आमचा प्रश्न मावळला अशातला भाग नाहीये. तो प्रश्न असा दबून गेला कुठेतरी किंवा त्याचं उत्तरच भेटे ना म्हणून तो आम्ही सोडून दिला, किंवा आजच्या वडापावची रेसिपी काय आहे ही नाही मिळाली तर वडापाव घरात बनणार नाही, म्हणजे ती रेसिपी मिळालीच पाहिजे. एका वेळेचं जेवण मिस होईल, भुकेवरती आमच्या घाला येईल, इतका तो प्रश्न महत्वाचा नाही म्हणून आपण कदाचित तो सोडून दिला असेल. का बरं तो आपण प्रश्न सोडून दिला? का देवाची पूजा करायची? थोडंसं लहान होऊया, छोटं होऊया आपण थोडं. आणि जशी मुलं प्रश्न विचारतात ना, हे का करायचं, ते का करायचं, असं का करायचं, तसं का करायचं, बघा, डिग आउट करा, स्वतःच्या मनाला एकदा विचारा. मी सांगते ना त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःकडे सुद्धा दृष्टी उपरडी करा आणि बघा का देवाची पूजा करतो आपण. कोणी शिकवलंय आपल्याला? कधी मनामध्ये हे बिंबून गेलं की देवाची पूजा केली पाहिजे? कधी मनामध्ये बिंबून गेलं की देव्हारा घरात असलाच पाहिजे, मग असाच असला पाहिजे, तसाच असला पाहिजे? मग का आपण विचार केला सागवानी लाकडाचा असला पाहिजे, संगमरवराचा असला पाहिजे? का विचार केला? त्याच्या मुळाची भावना काय होती? आणि लहानपणी कधी आपण केलं असेल, पण कधीतरी हा प्रश्न मनात येऊन गेला असेल की का करायचं? लहानपणी तर सोडा, एवढी विचारांची क्षमता नसते, आई बाप्पा म्हणतात ते करायचं एवढंच आपल्याला कळतं. माझी लहानगी चिमुरडी, त्यांचं तर एक छोटासा अनुभव सांगायचा तर, आम्ही एका अशाच मोठ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि तिथे आपल्याला माहिती आहे अशा मूर्त्या ठेवलेल्या असतात छान 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 छान. तर माझ्या लेकरांनी इतकी सुंदर कृती तिकडे केली, ती बघून मला थोडंसं शरमल्यासारखं झालं. नंतर मला अभिमान वाटला त्यांचा, म्हणजे वाटावा की नाही हा पुढचा प्रश्न आहे आपला. पण तिथे ना एक अशी सुंदर अशी तरुणीची मूर्ती असतात, तशी तरुणीची मूर्ती हातामध्ये असा तो कलश घेऊन पाणी ओतत होती, ती शोभेची मूर्ती होती. माझी दोन्ही बाळं समोर जाऊन हात जोडून उभी राहिलेली. आणि तिथला जो मालक होता तो माझ्याकडे एवढ्या कौतुकाने बघत होता की काय ग बाई असशील तू, काय मुलांना शिकवलेस? मुलं जी मूर्ती दिसेल त्या मूर्तीच्या पाया पडत सुटलेत. म्हणजे मी त्यांना कधीच सांगितलं नाही बाप्पा करायचा असतो, कधीच नाही सांगितलं, तरी त्या तरुणी समोर असे हात जोडून उभे होते. सगळेजण बघत होते, दोघं जण चिमुरडी अशी उभी आहेत. थोडं हसायला आलं सगळ्यांना. कधी इमॅजिन करा, आपणही लहानपणी असं कधी तो क्षण होता येऊन गेला, आपल्याला तो आठवत नसेल, पण तो क्षण मात्र आपल्याला कदाचित आठवेल जर आपण या गोष्टीच्या या मार्गावरती आहोत तर. कधी आपण मूर्तींची पूजा करायला सुरुवात केली? जसं ताई बोलल्या, अन्नपूर्णाची मूर्ती आहे आमच्या घरात, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, पंचमुखी हनुमानाची पण मूर्ती आहे. का पंचमुखी हनुमानाचं कुठल्या ग्रंथामध्ये वर्णन आहे का असं आपण ऐकलंय का लोकांचं कोणाचं तरी बघितलंय पंचमुखी हनुमान? मग घराची दिशा कुठली असेल तर ती रेक्टिफाय करायची असेल, जसं भाजीमध्ये जर खूप मीठ झालं तर बटाटा टाकतो, कांदा टाकतो, तसं घराची दिशा कुठली पण असेल जर ती रेक्टिफाय करायची असेल तर पंचमुखी हनुमान लावायचं, हे आपण ऐकलंय. काहीतरी रिझन आहे त्याच्या मागे. एक दृष्टांत देऊन पुढे जाईन. ह्या गोष्टीवरती विचार करा. म्हणूनच आजच्या मी सेशनचा मेसेज लिहिताना सांगितलेलं की जे लोक विचार करतात ना की आम्हाला जास्त देवदेव जमत नाही ताई, आम्ही पोटापुरतं करतो, त्यांच्यासाठी हे सेशन आहे. कारण या सेशनमध्ये देवदेव करा हा उपदेश निघणारच नाहीये. या सेशनमध्ये देवदेव का करायचं आणि करायचं तर ते कसं करायचं हा उपदेश आहे. नीट ऐका. जसं ना आपल्या लहानपणी आपल्याला कसं असायचं, एखादा ड्रेस असायचा दिवाळीचा, तोच ड्रेस आपण भाऊबीजेला घालायचो, तोच ड्रेस पहिल्या आंघोळीला घालायचा, तोच ड्रेस आपण भाऊबीजेला घालायचो, तीच कपडे आपण एखादा दुसरं काहीतरी चांगलं ओकेजन असेल तर त्याला, लग्नाचं असेल, काही असेल, पूजा असेल, त्यावेळेस आपण वापरायचो. म्हणजे आपल्याला जर गरज पडली ना तर जाऊन आपण कपडे आणायचो. बरोबर आहे ना? बरोबर आहे. गरज पडली तर, आता माझ्या घरामध्ये आता अजिबातच कढई नाही आहे, मग मी जाणार बाजारात आणि मी कढई विकत घेऊन येणार. गरज पडली तर एखादी वस्तू मी जाऊन घेऊन येणार. किंवा गरज वाटली की मुलांना आता खेळायला काहीतरी हवं आहे, त्यांनी खूप हट्ट केला तर मी आणून देणार त्यांना. पण आत्ताच्या काळामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, मी काळ म्हणजे इसवी सन पूर्व वगैरे नाही म्हणत आहे,
आपलं बालपण काही पण नाही, काही दशकांपूर्वी आपलं आयुष्य असं होतं. आपलं बालपण नाही, एकंदर आपलं आयुष्य असं होतं की आपल्याला गरज असेल वस्तूची तर आपण जाऊन आणायचो. पण आत्ता असं झालंय, आपल्याला गरज आहे म्हणून आपण आणत नाहीये. आपल्याला गरज आहे हे आपल्या मनामध्ये बिंबवलं जातंय की आता तुम्हाला त्याची गरज आहे. आठवा तो क्षण ज्यावेळेस डीमार्टमध्ये गेलो किंवा आपण रिलायन्स स्मार्टमध्ये गेलो, आपण कुठल्याही दुकानात गेलोय आणि गरजेच्या नसतानाही आपण कितीतरी वस्तू भरून आणलेल्या आहेत. मोबाईल आपण स्क्रोल करत होतो, रील स्क्रोल करत होतो, अशी एक साडी दिसली, अहो ताई फक्त 700 रुपयामध्ये, आणि ही साडी तर वाटत होती 7,000ची. मला गरज नसताना मी तिला ॲड टू द कार्ट केलं आणि नंतर आम्ही तिचे जीपे पण केले, कारण आता पैसे पण फिजिकली नाही द्यायचे, जीपे करायचे, दिसत नाही, जीपे तिथल्या तिथे केलं, जे काही असेल ते भीम ॲप वगैरे काय 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 ॲप यूज केला आणि जिथल्या तिथे आम्ही पैसे भरतो आणि आपण विकत घेतो. भाविक हो, श्रोते हो, थोडा विचार करा. आपला विचार करण्याचा पॅटर्न बदललाय. पूर्वी लोक भूक लागली तर घरामध्ये काहीतरी शोधायचे, पोहे करून खाईन, पोहे करायचं कंटाळा आला दडपे पोहे करीन, तेही करायचं कंटाळा आला, घरामध्ये चिरमुरे असायचे 12ही महिने, ते चिरमुरे घेऊन मी चहाभर खाईन, पोहे चहाभर खाईन, असा उपाय निघायचा. आता काही नाही, आमच्यासमोर स्विगी आहे, आमच्यासमोर झोमॅटो आहे, आम्ही डायरेक्टली ऑर्डर करतो. एवढंच नाही, आमच्यासमोर गरजा निर्माण होतात. रात्रीच्या 12 वाजता पूर्वीच्या एखाद्या व्यक्तीला रात्रीच्या 12 वाजता काही खाण्याची इच्छा होणार नाही, पण आत्ताच्या व्यक्तीला ती सोय उपलब्ध आहे म्हणून रात्रीचा 12 वाजता उठतो माणूस आणि पिझ्झा ऑर्डर करतो. गरज निर्माण केली जाते. ही गोष्ट आपल्याला ऐकताना फार साधी वाटते, पण विचार करा, आपण असं वर्तन किती वेळा करतो? दिवसातून एकदा करतो, आठवड्यातून एकदा करतो, की महिन्यातून एकदा करतो, की रोज करतोय आपण हे? गरज नसताना गोष्टी घेत चाललोय. गरज नसताना आपण खात चाललोय. पूर्वी रस्त्यावरती पूर्वीची लोक दान जास्त करायची, अन्नदान जास्त करायची. मग ते अन्नदान करायला त्यांना सारखं तीर्थक्षेत्रावर जाण्याची गरज नव्हती. वाटेने जाणारे वाटसरू, त्यांना हॉटेलचा ऑप्शन नसायचा. मग काय करायचं? एखाद्या घरात जायचं, थोडा शिधा मागायचा, तेवढाच रांधून खायचा, किंवा त्या घरामध्ये बोलायचं की आम्हाला थोडं एक वेळचं तरी अन्न मिळेल का? मग त्या घरातली लोक दान करायची. अशा पद्धतीने अन्नदान होत होतं. आता आपल्याला गल्लोगल्ली एकाच, म्हणजे अगदी मी म्हणेन किलोमीटर पण नाही म्हणावं लागणार, अगदी 100 मीटरवरती आपल्याला एक एक खाऊचं दुकान दिसतंय, एक हॉटेल दिसतंय. मी हे का सांगते सगळं? आपल्याला गरज नसताना आपल्या गरजा निर्माण केल्या जातात. एक अखंड इंडस्ट्री यावरती अवलंबून आहे. अखंड इंडस्ट्री, ज्याला म्हणतायत आता AI इंडस्ट्री येणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स? आपलाच डेटा वापरतात की ही नीलम एवले नावाची बाई काय काय ऑर्डर करते, मग तिला काय काय ॲडव्हर्टाइजमेंट दाखवल्या पाहिजेत, हे AI टूलद्वारे ठरवलं जातं. आपल्यालाच त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट यायला लागतात. जसं म्हणतात ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते इतकं इंटेलिजंट आहे ना की तुम्ही काय काय बोलताय ना, आपण वातावरणात जे बोलतो ना, तर आपल्या मोबाईलमध्ये जे आपण रेस्ट्रिक्शन्स नाही देऊन ठेवले तर ते कॅप्चर करतं आणि तशा प्रकारच्या ऑफर आपल्याला दाखवायला लागतं. आज ही ऑफर, उद्या ती ऑफर. नुसतं तुम्ही अम्ब्रेला सर्च करून बघा, अम्ब्रेला छत्री, तुम्हाला अनेको ब्रँडच्या छत्र्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट यायला लागते. बघा, तुम्ही जर एखादं कीर्तन ऐकत असाल, अरे आत्ता देगलूरकर महाराजांच्या कीर्तनाचा शॉट बघितला, आत्ता नीलमताईंचा शॉट आला आणि मध्येच अम्ब्रेलाची ॲड, अरे काल पिझ्झा सर्च केलेला, मध्येच डॉमिनोजची ॲड. तुम्ही एक गोष्ट करून बघा, आपला डेटा वापरून आपल्याला काहीतरी गोष्ट घेण्यासाठी यूज केलं जात आहे, आपल्याला ॲज अ डेटा म्हणून वापरण्यात येते, ॲज अ मार्केट म्हणून आपल्याला यूज करण्यात येते. म्हणून भारत हे सगळ्यात मोठं मार्केट म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून अखंड जगताचा डोळा आपल्यावरती आहे. आपण विश्वगुरू झालोय म्हणून आपल्यावरती त्यांचा डोळा नाही आहे, ठीक आहे? किंवा इथे राहणारे सगळे रामाचे भक्त आहेत, इथे राहणारे सगळे विठ्ठलाचे भक्त आहेत म्हणून ही लोक किती गोड आहेत ग बाई, म्हणून लोकांचा आपल्यावरती डोळा नाही. हा कसा माझा, हा मासा माझ्या गळाला कसा लागेल, आणि ह्याला मी आज 100चं विकते, उद्या मी ह्याला 10,000चं कसं विकेन, ह्याच्यासाठी लोक आपल्याकडे बघतायत. लक्षात घ्या. अगदी त्याप्रमाणे जशी ही AI इंडस्ट्री आहे ना, तशी एक दुसरी इंडस्ट्री चालू आहे, ज्या इंडस्ट्रीमध्ये आपापले देव विकले जात आहेत, आपापल्या कन्सेप्ट विकल्या जात आहेत, आपापल्या श्रद्धा विकल्या जात आहेत. अनेको बुवा बाबा येऊन आपल्याला सांगतायत कुठली पूजा करायची, कशी पूजा करायची, ज्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र असेल,
त्याच्यामध्ये तुमचं अखंड कथेचं विश्व असेल, भागवत कथा, देवी भागवत कथा, शिव महापुराण कथा, या कथा तुम्ही ऐकल्याही नसतील, अशा अनेको प्रकारच्या कथा असतील. मला अजिबात म्हणायचं नाही की हे सगळे अंधश्रद्धाळू आहेत. मला अजिबात म्हणायचं नाही की हे सगळे बाजारू आहेत. मला असं अजिबात म्हणायचं नाही की हे सगळे लुटतायत. पण मला एक गोष्ट म्हणायची आहे की त्यांच्याही नकळत ते आपल्या मनामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स देत आहेत. वेगवेगळे ऑप्शन्स देत आहेत. तुम्हाला माहिती नसेल, अनेको गावांमध्ये त्या डॅश 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 महाराजांची कथा ऐकून शंकराचं मंदिर बांधायला काढलं. पण अनेको विचारवंतांचे विचार ऐकून त्या गावामध्ये अजून लायब्ररी नाही बनली आहे. येतंय का लक्षात? ते चुकीचं आहे की बरोबर आहे तो पुढचा मुद्दा आहे. पण आपल्याला ना सतत कुठल्या गोष्टीसाठी टार्गेट केलं जातं आणि आपल्या मनावरती बिंबवलं जाते, तुम्ही ह्याची उपासना करा, तुम्ही त्याची उपासना करा, तुम्ही असं वागा, तुम्ही कसं वागा. हा डेटा आपल्या मनामध्ये फीड केला जातोय. मी हे सगळं का सांगतेय? आपण एखाद्या देवाची पूजा करतोय तर आपण ती का करतोय, ह्याचा विचार केला पाहिजे. त्याच्याही पुढचा प्रश्न, जर जागतिक पातळीला किंवा जर समाजाचा विचार करायला गेलो, किंवा जर आपण म्हणू की मला काहीतरी समाजासाठी चांगलं करून दाखवायचं आहे, तर समाजासाठी मी चांगलं काय करून दाखवेन, या प्रवाहामध्ये चालत असताना ह्याचं थोडं चिंतन करायचं आहे. आणि हे सगळं का, हा सगळा गोंधळ का माजलाय? म्हणजे गीता ह्याच्यामध्ये काय नेमका सहभाग, गीता ह्याच्यामध्ये रोल काय प्ले करते? एक छोटंसं वाक्य तुम्हाला सांगते, नीट कुठेतरी लिहून ठेवा किंवा स्वतःच्या अंतःकरणावरती बिंबवा किंवा याच्यावरती चिंतन करा. खूप महत्वाचं आहे. गीता हा ग्रंथ हा आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो जगातल्या विश्वातल्या प्रत्येक सजीवाला आणि जेणेकरून बुद्धिवंत सजीवाला, जो माणूस आहे त्या प्रत्येकाला लागू पडतो, त्याचं आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडतो. पण त्या ग्रंथामध्ये असे काही श्लोक आहेत ज्याच्यामध्ये सामाजिक संस्कृती, सामाजिक परंपरा, लोकपरंपरा आणि याच्यावरून जो ठरतो तो लोकधर्म कसा असावा, आणि तो लोकधर्म शेवटी त्याच्यावर नीट पद्धतीने चाललो तर तो लोकधर्म आपल्याला योग्य अध्यात्माच्या मार्गावरती कसा आणतो, याचं विवरण गीतेमध्ये केलंय. साहजिक आहे, जी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये रोज आहे आपल्या आयुष्यामध्ये जी गोष्ट, त्याच्यावरती विवेचन न करता गीता कशी पुढे जाईल? भगवान श्रीकृष्ण त्याच्यावरती न बोलता पुढे कसे जातील? म्हणून हा जो लोकधर्म आहे ना, लोकधर्म म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ठरलंय, धर्म म्हणजे पूजा. तुम्ही म्हणाल की ताई, अनेको लोक आहेत जे पूजा नाही करत, अनेको संप्रदाय आहेत जे पूजा नाही करत. मला सांगू द्या, ते लोक मूर्तीची पूजा नाही करत, पण ते लोक कुठल्या तरी मंदिराची, कुठल्या तरी आकाराची पूजा करतात ना, कुठल्या तरी आकाराची पूजा करतात. ते म्हणतात आमच्यासाठी हा बाहेरचा ढाचा म्हणजे आमच्यासाठी देव आहे. म्हणजेच तुम्ही कुठल्या तरी मूर्तीचीच पूजा करत आहात. आमच्यासाठी ती मूर्ती माणसासारखी दिसते, तुमच्यासाठी ती मूर्ती कुठल्या तरी मृत माणसाची आठवण असेल, तुमच्यासाठी ती मूर्ती कुठलं तरी चार भिंती असेल. एखादा म्हणेल मी नास्तिक आहे, पण आज तुझ्या पूर्वीचा काळ असता तर कीर्तनकार बोलायचे, तुमच्या पाकिटामध्ये कुठल्या तरी व्यक्तीचा फोटो असेल, भले पत्नीचा असेल, मुलाचा असेल, म्हणजे तीही एक मूर्तीच आहे ना, तिच्यावर तुम्ही प्रेम करताय, जिच्यामध्ये तुम्ही भाव ओतलाय, म्हणजे तुम्ही मूर्ती पूजा करत आहात. तसं आत्ताच्या काळात कुठल्या तरी व्यक्तीचा फोटो तुमच्या स्क्रीन सेव्हरला असेल, कुठला तरी डीपी असेल, काहीतरी असेल, त्याच्यावरती तुम्ही नाही म्हटलात ना तरी तुम्ही मूर्ती पूजाच करत आहात. मूर्ती पूजा कुठल्या ना कुठल्या तरी आकाराच्या साठी तुम्ही भाव ओतलाय, तुम्ही तुमचा वेळ ओतलाय, तुम्ही तुमच्या आयुष्यातले क्षण दिलेत, म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य दिले थोडंफार. मग ते करत असताना त्याच्यावरती विचार न करता भगवद्गीता कशी पुढे जाईल? मग आपण ज्या वेळेस मूर्तीची पूजा करत असू त्यावेळेस ती करत असताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? डोंट वरी, इथे मी अजिबात सांगणार नाहीये अशा प्रकारे मूर्ती ठेवा, मग ती धुवा, मग अभिषेक करा, हे मला अजिबात सांगायचं नाहीये. पण मूर्ती पूजा करत असताना किंवा दुसऱ्या भाषेत जर बोलायचं तर आपण ज्या वल्गना करतो आहोत ना की आम्ही, भारत हा विश्वगुरु होईल, मग असं होईल तसं होईल, असं सगळं असताना सुद्धा भारताची अवस्था एवढी घाणेरडी का आहे? एवढी घाणेरडी का आहे? साधे साधे देश आहेत जे आपल्यापेक्षा गरीब आहेत, ते आपल्यापेक्षा स्वच्छ आहेत. बघायला गेलं तर स्वच्छता बघा त्यांच्याकडे, आणि आपल्याकडे किती घाण आहे बघा. आपल्याकडे मंदिरांमध्येच किती घाण असते. एखाद्याला वाटेल माझं वाक्य अगदी आक्षेप घेण्यासारखं आहे, पण सत्य ते बोलावे, जे सत्य आहे तेच बोलणार. कारण सत्यम शिवम सुंदरम, देव सत्य आहे असं नाही आम्ही मानत, सत्य देव आहे असं आम्ही मानतो. त्याच्यामुळे सत्य तेच बोलणार. आपल्या मंदिरांमध्ये किती घाण आहे, मग आपल्या घरातला देवघर आपण तेवढं घाण ठेवतो का? आपलं घर तेवढं आपण घाण ठेवतो का? नाही ना.
आपण ना आपल्या आस्था, आपली पूजा फक्त त्या मूर्तीपुरती मर्यादित करून ठेवली आहे. आणि आपण असं फक्त म्हणतो की सनातन वैदिक हिंदू धर्म हा जागतिक आहे, अमका आहे, तमका आहे. पण आपण इतके स्वार्थी आहोत ना मुळात, आपण इतके स्वार्थी आहोत ना की आपण मी, माझी मूर्ती, माझं नामस्मरण एवढं सोडून मी ताई कुठे बघत नाही, अशा आपण विचारांचे झालो आहोत. म्हणून ही सगळी दयनीय अवस्था. आणि आपली पुढची पिढी आपल्याला मानायला तयार नाहीये, पुढची पिढी आपलं ऐकायला तयार नाहीये. आणि न ऐकू द्या, त्यांचे ते जरी नीट जगतील का नाही, ते अंध अनुकरण दुसऱ्या संस्कृतीचं करायला लागले जी त्यांना लयाला घेऊन चाललीये. म्हणून हा विचार करून बघणं गरजेचं आहे. इमॅजिन करा मूर्तीपूजा म्हणजे नक्की काय आहे. एक उदाहरण देईन तुम्हाला, कसे आपण अंध असतो याच्यासाठी उदाहरण देईन. एका माणसाने घड्याळ आणलं बरं का पल्लवी, ते एका माणसाने घड्याळ आणलं आणि त्या घड्याळाचा, आता घड्याळाचा उपयोग काय आहे, टाइम दाखवणं. आणि ते जर असं टेबलावर ठेवायचं आहे तर ते अलाराम क्लॉक आहे, म्हणजे ते गजर करणार. जर आपण वेळ लावली तर त्या वेळेला ते गजर करणार, म्हणजे जाग करणं हे त्या घड्याळाचं काम आहे. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही लक्ष्मण दादा, हे त्या घड्याळाचं काम आहे. अर्चना ते आय होप तुमच्याकडे पण कधीतरी एखादं असं गजरचं घड्याळ असेल. तर त्या घड्याळाचं काम काय आहे, आपल्याला जाग करणं. एका व्यक्तीने काय केलं, त्याला एवढं प्रेम आलं त्या घड्याळावरती, वा हे घड्याळ मला जाग करणार आहे, इतकं महान आहे हे घड्याळ. मग त्याने काय केलं, त्या घड्याळाला फुलं वाहिली, छान फुलं वाहिली, त्याच्यासमोर अगरबत्ती फिरवू लागला. त्याने त्या घड्याळामध्ये टाइम नाही लावलं बरं का, की उद्या सकाळी मला 5ला उठव, हे टाइम नाही लावलं. हे घड्याळ महाग आहे, हे घड्याळ छान आहे म्हणून त्याने फुलं वाहिली, अगरबत्ती फिरवायला लागला तो त्या घड्याळाभोवती आणि तो घड्याळाची पूजा करायला लागला. अलाराम काय वाजलाच नाही, कारण त्याने टाइमच सेट केलं नाहीये, अलाराम वाजलाच नाही. त्यानंतर त्याने काय केलं, एक दुसरा होता त्याच्याजवळ घड्याळ होता असंच, त्याने विचार केला हा फुलं वाहतोय पण मला नीट फुलं वाहता येत नाहीये. त्यातल्या त्यात मोठे मोठे प्रोटोकॉल निघाले की घड्याळाला अशा पद्धतीने फुलं व्हावीत, उजव्या हाताने, डावा हात उजव्या हाताला असा लावून मग त्याला फुलं वाहिली पाहिजेत, किंवा ज्या काही गोष्टी आहेत, रूल्स आहेत, ते त्या मुलाला माहिती नव्हते. म्हणून त्याने एक असा माणूस बोलवला ज्याला हे रूल माहिती आहेत, त्याला हे रूल माहिती आहेत, म्हणून त्याने असा माणूस बोलवला की ज्याला रूल माहिती आहेत. मग तो माणूस येऊन त्या घड्याळासमोर अशी पद्धतीने फुलं व्हायला लागला, योग्य पद्धतीने अगरबत्ती ओवाळायला लागला, योग्य पद्धतीने दिवा लावायला लागला. आता ही जी लोक होती ना, ह्यांच्याकडे होतं भगव्या रंगाचं घड्याळ. मग शेजारच्या गल्लीमध्ये असा एक जण होता त्याच्याकडे होतं हिरव्या रंगाचं घड्याळ. तिसऱ्या गल्लीमध्ये एक जण होता त्याच्याकडे होतं निळ्या रंगाचं घड्याळ. हे म्हणाले आमचंच घड्याळ श्रेष्ठ आहे, तुमचं हिरव्या रंगाचं घड्याळ श्रेष्ठ नाहीये, तुमचं निळ्या रंगाचं घड्याळ श्रेष्ठ नाहीये. आणि त्यांच्यामध्ये घड्याळ राहिलं बाजूलाच, किती दिवे फिरवले अलाराम झालाच नाही, घड्याळ राहिलं बाजूलाच. आणि ह्याच लोकांमध्ये वाद निर्माण झाला, लढाया झाल्या, ह्यांच्यातल्या अनेकांचे प्राण गेले. तुम्हाला कळत असेल मी काय बोलतेय. या ज्या देवता आहेत, या ज्या मूर्त्या आहेत, त्यांची आपण फक्त पूजा करत राहिलो, अलाराम झालाच नाही, जागृती झालीच नाही, जागरण झालंच नाही. म्हणून जी मदत त्यांच्याकडून आपल्याला मिळायला पाहिजे, जे घड्याळाने काम केलं पाहिजे ते काम झालंच नाही. आपण उठलोच नाही वेळेत, आपण झोपूनच राहिलो, आपला काय नाश व्हायचा येतो तो झाला. आणि तरीही आपण अजूनही विचार करत नाही की मी का असं करते. मला अनेक लोक जण भेटतात बरं का, भयंकर असतं, म्हणजे इतकी मजा येते ना. आणि मला भेटल्यावरती लोक काय काय सांगतात. एक जण मला भेटली, सांगू का ताई तुम्हाला, मी ना रोज म्हणजे गजानन महाराजांची 52 असते ना, ती मी रोज पूजा होईपर्यंत ती 52 सगळ्या आरत्या, गणेश स्तोत्र सगळं बोलून होतं ताई माझं. काय सांगू मी तुम्हाला, सगळं होतं. मी म्हटलं बरं मग एवढी मात्रा घेता तुम्ही, एवढी मात्रा घेतल्यावर काय फरक पडतो का तुम्हाला. त्या माझ्याकडे बघतच राहिल्या. फरक पडतो का म्हणजे काय असतं नेमकं, कारण आपल्याला हे कोणी सांगितलंच नाहीये की नामाची मात्रा घेतल्यानंतर, भजनाचा काढा घेतल्यानंतर आणि कीर्तन रूपी व्यायाम केल्यानंतर काहीतरी फरक आपल्यामध्ये पडणार आहे, हे आपल्याला कोणी सांगितलंच नाहीये. नवविधा भक्ती श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, पादसेवनम आणि शेवटी आत्मनिवेदन, इथपर्यंत पोहोचायचंय. ही भक्ती कशासाठी आहे, ही भक्ती करत असताना काहीतरी आतमध्ये होणार आहे. आपल्याला हे माहिती, आपल्याला एवढंच कळालं. श्रवण म्हणजे नुसतं श्रवण करायचं, कीर्तन म्हणजे जाऊन पाकिट घ्यायचं आणि घरी यायचं, आपल्याला एवढंच कळालं. पण हे केल्यानंतर काय होणार आहे, त्या घड्याळाचा गजर झाला पाहिजे की नाहीये,
त्या मूर्ती जर तुम्ही ऑब्झर्व केलं, मी खरंच सांगेन, मीही असा कधी विचार केला नव्हता. हा हल्ली हल्ली विचार यायला लागला. पचत जातं ना, जसं पचतं ना माणसाचं. लोक म्हणतात इंटरमिटंट डायटिंग वगैरे. इंटरमिटंट डायटिंग म्हणजे काय असतं माहितीये? जेडी जगन्नाथ दीक्षित यांचं डायटिंग. तुम्ही जे खाल्लंय ना ते पचवतं आधी पोट, आणि ते पचल्यानंतर तुमच्या शरीरात जे नको असेल ना तेही पचवायला लागतं. तसं आता काय झालंय माहितीये, कीर्तन आणि चिंतन हे करून करून आता हे एवढे पचवलेत ना की आता स्वतःतलं नको असेल ते पचवायला माझी सुरुवात झालेली आहे. थोडक्यात मी स्वतःचा अनुभव सांगते. तर मी हे पचवायला सुरुवात केली की आपण कधी विचार करतो का की आपण हे नेमकं काय करतो आहोत? आपण असा कधी विचार केलाय का ज्योतिताई की आपण हे नेमकं करत असताना आपण स्वतः विचार करा ना की ती जी मूर्ती आहे ना, आता हल्ली हल्ली हे चिंतन झालं, प्रत्येक मूर्ती, कुठलाही देवी देवता घ्या तुम्ही, हनुमंतराय असतील, हनुमानाची मूर्ती किंवा फोटो सगळ्यांकडे असतो. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीसती लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. सगळ्यांना ते अगदी हनुमान चालीसा पाठ आहे, सगळ्यांना पाठ आहे. बघा माझा फोन पण पडला, हनुमान चालीसा बोलल्यावरती निर्जीवाला सुद्धा चेतना यावी, इतकं चैतन्य त्याच्यामध्ये आहे. हनुमान चालीसा सगळ्यांना पाठ आहे. पण जर बघितलं, प्रभू श्री राम असतील, हेच देवी देवता तर सोडा, हे तर फेमस आहे. राम, कृष्ण, शंकर हे देवी देवता फेमस आहेत, यांचे पराक्रम पण आपल्याला माहित आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन देवी ज्या असतात ना, त्या प्रत्येक देवी देवताने काहीतरी पराक्रम गाजवलेला आहे, म्हणून ते देवाऱ्यात आहेत. बरोबर आहे ना ज्योतिताई, पल्लवीताई, बरोबर ना? त्यांनी काहीतरी पराक्रम गाजवलाय म्हणून ते देवाऱ्यामध्ये आहेत. भगवान शंकरांनी अनेकांना वर दिला आणि अनेको असुरांचा निपात केला म्हणून आपण त्यांना तिथे ठेवलंय. हनुमंतरायांनी काय केलंय? अनेको असुरांना मारलंय आणि अशी दास्य भक्ती करून दाखवले. राम राम राम, अगदी छाती फाडण्या इतकं सिरियस पासून ते लंका जाळण्या इतकं कॉमेडी कर्म कोणी केले? हनुमंतरायांनी केलेलं आहे. प्रत्येकाने काही ना काहीतरी पराक्रम केलाय, प्रत्येक देवीने काही ना काहीतरी करून ठेवलेलं आहे, प्रत्येक देवीने, मगच आपण तिची पूजा करतो ना. असं प्रत्येक प्रत्येकाने काहीतरी गाजवून ठेवले. म्हणूनच हल्ली आपण म्हणतो शिवरायांना लोक देवाऱ्यात ठेवायला लागलेत. पण मी म्हणते थांबा, घाई करू नका इतक्यात. एकदा का देवाऱ्यात मांडलं ना की तो देव फक्त नामस्मरणाच्या वेळेसच आठवतो आपल्याला, पराक्रमा इतका आठवतच नाही आपल्याला. म्हणून थांबा थोडं, इतकी घाई करू नका. आपल्याला प्रत्येक गोष्टीची घाई असते, प्रत्येकाला डोक्यावर चढवायचं असतं, तितक्याच लवकर आपटायचं असतं आणि त्याला अशी लात पण हाणायची असते, चल निघ इथून, असं आपल्याला घाईच चढलेली असते प्रत्येक गोष्टीची. एक बराच अनुभव आहे हा लोकांचा. तर हा ज्या देवता असतात काही ना काहीतरी पराक्रम करत पुढे आलेले असतात. तर जेव्हा आपण देवतेची पूजा करतो तेव्हा तो पराक्रम आपल्या अंगी यावा ही अपेक्षा असते. जय हनुमान ज्ञान गुणसागर बोलत असताना पहिलाच शब्द आहे ज्ञान गुणसागर, ज्ञानाचा सागर आहे. आपण ते सोडून बाकी सगळं करतो. हनुमंतरायांनी काय केलं? रामाची भक्ती केली. आपण ते सोडून आपण फक्त सिक्स पॅक करून नको ते घोटाळे घालत बसलेले असतो. येते का लक्षात? आणि आपलं पण असं ठरलेलं आहे, आपलं प्रत्येक वेळेस ठरलेलं आहे, जास्त दूर जायची गरज नाहीये. आपल्या इकडे ना कसं असतं माहितीये, एक थोडक्यात बघायचं तर ट्रेंड असते एक. जर आपल्याला कुळाचारातला शारदाताई जर एखादी अडचण येत असेल, काही ना काहीतरी अडत असेल, आणि जर मीटिंग भरली सगळ्या घराण्याची, दीर भाऊजे सगळे आले, तर त्याच्यावरती सोल्युशन निघतं. कुलदेवतेला जावं. साकडं कुठे घालायचं? कुलदेवतेकडे घालायचं. जर आपल्याला कळलं ना काहीतरी भूतपेताची बाधा आहे, काहीतरी असं काळं बेरं केलेलं आहे, मग कुठे जायचं? म्हसोबाकडे जायचं, नाहीतर नरसोबाच्या वाडीला जायचं. बरोबर ना, भूतखेत काढतात तिकडे, नरसोबाच्या वाडीला जायचं. आपलं ठरलेलं आहे सगळं. काय झालं की कुठल्या देवतेकडे जायचं हे आपलं ठरलेलं आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जर लहान मुलं असतील तर त्यांना कोण? चला गणपती बाप्पाकडे चला. आणि आपलं सगळं महिला मंडळ त्यांचं तर काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. माझ्या शेजारणीने मला बोलवलं हळदी कुंकवाला. काय होतं? वैष्णव देवीचं व्रत होतं. मग ती सांगायला लागते, अगं माझं ना असं चाललेलं ना, कोर्टाची केस चाललेली, निकालच येत नव्हता. वैष्णव देवीला म्हटलं बाई तुझे 8 शुक्रवार करेन, शुक्रवारच असतात ना, आय एम नॉट शुअर, ते मी करेन. आणि मग ती खिरीचा नैवेद्य देऊन हळदी कुंकू वगैरे करते. मी कोणावरती टीका नाही करत आहे बरं का, फक्त त्यामागचा विचार काय आहे का हे कळलंय का मला, याच्या बाबतीत जागृती निर्माण करायची. मग ही ऐकणारी काय म्हणते, थोडंसं तुझं असं झालं का? ती बोलत नाही पण तिच्या मनामध्ये चक्र सुरू होतात, डोक्यात चक्र सुरू होतात. हो ग, माझं पण असंच चाललंय. माझे दीर पण म्हणत होते घरातल्या जमिनीचा हा तुकडा जो पिकाऊ आहे तो आम्हाला पाहिजे, आणि पडलेला दोन गुंठे जास्त घ्या पण तो तुम्हाला घ्या. आमचं पण थोडीशी भांडणं चाललेत, मी पण करू का? तिच्या मनात विचार यायला लागतो वैष्णव देवी.
तिच्या डोक्यात विचार येतो. मग हिने खीर केलेली, मग ही खिरीबरोबर समोसे पण वाटते आणि ही वैष्णवदेवी सुरू करते. येतंय का लक्षात तुमच्या? येतंय का लक्षात? अशा प्रकारे महिला मंडळाचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं की मार्गशीर्षाचा गुरुवार येतो, लक्ष्मीपूजन, हे ते अनेको गोष्टींनी आपण प्रत्येक देवतेला फिक्स करून ठेवलंय. पण जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर इट इज लाईक अ घड्याळ. ती प्रत्येक देवता आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी सद्गुणाची द्योतक असते. नाही झालं तर काली मातेसारखी देवता जी तामसिक गुणावरती विजय मिळवून सत्व गुणाकडे कसं प्रयाण करते याचं वर्णन म्हणजे काली माता आहे. प्रत्येक देवता सात्विक, राजस, तामस, आणि तसं बघायला गेलं ना तर रामकृष्ण आणि शंकर, रामकृष्ण आणि शंकर याच्यामध्ये प्रभू श्रीराम आहेत ना, नीट ऐका बरं का, याच्यामध्ये प्रभू श्रीराम सात्विक गुणाचे द्योतक आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जास्त सात्विक गुण आहे, बाकी गुण पण आहेत. ज्यावेळेस असुरांना मारतात त्यावेळेस तो तामसिक गुण जागृत करावाच लागतो, नाहीतर ते घटना होणार नाही, क्रिया होणार नाही. पण सत्वगुणाचं प्रमाण जास्त आहे. सात्विक गुण, सात्विक गुणाचे द्योतक प्रभू श्रीराम. राजसी गुण म्हणजे भगवान श्रीकृष्ण, राजस गुणाचं वर्णन, किती किती श्रीमंती त्यांनी भोगावी आणि किती श्रीमंतीचं त्यांनी असं प्रदर्शन करून दाखवावं, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि भगवान श्री शंकर म्हणजे तामसी गुणाचं वर्णन, सगळ्या गोष्टींचा विध्वंस करणार तामसी गुणाचं द्योतक आहेत जणू काही. पण त्याच्याही पुढे जाऊन आपण वारकरी संप्रदायाची जी लोक आहोत ना, वारकरी संप्रदायाची लोक, ती कोणाची पूजा करतात? ते हरीची पूजा करतात, पांडुरंगाची पूजा करतात. या सगळ्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, पांडुरंगाच्या हातामध्ये शस्त्र नाहीये. पांडुरंगाचं शस्त्र एकच आहे, ते म्हणजे समचरण दृष्टी, विटेवरी साजिरी, त्याचे ते 2 पाय जे विठेवर आहेत ते समान आहेत, हे त्याचं महत्व आहे. काय समान पाय? समान पाय काय सांगतात? सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. ही दृष्टिकोन जगाकडे बघण्याचा कोण देतंय आपल्याला? परब्रह्म देतंय. तिथे मंदिरामध्ये एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तो अभंग असं सांगतो की या पांडुरंगामध्ये, या विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलामध्ये जर तुम्हाला परब्रह्म दिसत नसेल ना आणि विठ्ठल दिसत असेल तर तुम्ही महादोषी आहात. असं माझं नाही वचन, तुकाराम महाराजांचं वचन आहे. पांडुरंग कोण आहेत? या सगळ्याच्या पलीकडे निशस्त्र, निशस्त्र. कारण आपण सगळेजण कुठलं शस्त्र हातात घेऊन असतो, आपल्या हातामध्ये कुठलं तलवार बिलवार नसते, पण आपला दृष्टिकोन हे आपलं शस्त्र आहे. आपलं कर्म करण्याची प्रेरणा आपला दृष्टिकोन आहे. पण त्या दृष्टिकोनाबद्दल आपल्याला सांगत पांडुरंग युगानुयुगे उभा आहे, जो सगळ्या जगताकडे सावळं परब्रह्म समान दृष्टीने बघतं आणि आपल्यालाही तेच करायला सांगतं. हे आपल्याला प्रत्येक वेळेस दिसलं पाहिजे. जेव्हापासून मी हा अभंग वाचला असेल आयुष्यामध्ये, जे काही मला क्षण नाही आठवत आहे तो, पण तेव्हापासून हेच चिंतन, समचरण दृष्टी म्हणजे काय. आणि खरं सांगतेय, मी खोटं अजिबात बोलत नाही, या बाबतीत तर बोलणारच नाही, कारण याचा काही उपयोगही नाहीये. हल्ली हल्ली मला कुठेतरी उमगायला लागलाय समचरण म्हणजे काय. आणि का तुकाराम महाराज एवढे काकुळतीला येऊन बोलतात की समचरण दृष्टी, ती दृष्टी दे मला, ती दृष्टी दे. कारण संसाराकडे बघत असताना जर समचरण दृष्टी तुम्हाला लाभली ना, खरं सांगेन, आपल्यासारखे आपणच म्हणजे होऊ, इतके आपण आनंदी होऊ, इतके आपण त्या समाधानाच्या पातळीवरती जाऊ, किंवा खरं समाधान आहे ना आयुष्यातलं, ते तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत ही समचरण दृष्टी आपल्याला लाभत नाही. तर असा प्रत्येक देवता, राम असेल, कृष्ण असेल, हरी असेल, भगवान शंकर असेल, प्रत्येक देवता आपल्याला काही ना काहीतरी सांगते. हा झाला धर्माचा भाग. धर्म म्हणजे काय? कसं वागायला शिकवतं, तो झाला धर्माचा भाग. पूजाविधी काय असावी, तो झाला धर्माचा भाग. मग प्रत्येक वेळेस यज्ञ करत असताना आपण जी आहुती देतोय ती आहुती कशी द्यावी, इथे भगवान श्रीकृष्ण सांगतायत. जो तो प्रत्येक जण आपापल्या गुणानुसार त्या त्या देवतेची पूजा करतो. एखादी बाई धार्मिक असावी, तिच्यामध्ये स्त्री गुण जास्त असावा, तिला देवी माता खूप अट्रॅक्ट करते, देवी माता खूप अट्रॅक्ट करते. आता हे अट्रॅक्ट करते, ओ माय गॉड, देर इज अ लॉंग लॉजिक, देर इज अ ऑरा अँड देर इज अ अट्रॅक्शन. हे इतकं असलं काही नाहीये बरं का. जसं एखाद्याला कांदा भजी आवडावी आणि दुसऱ्याला बटाटा भजी आवडावी ना, तसंच एखाद्याला देवी आवडते आणि दुसऱ्याला महादेव आवडतो. याच्यामध्ये असं मोठं लॉजिक नाहीये. जसे आपण असतो, आपला जो प्रकृती धर्म असतो त्यानुसार आपल्याला देवता आवडायला लागते, त्यानुसार देवता आवडायला लागते. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, अशा प्रकारे तुला कुठलीही देवता आवडू दे, तुझं ज्याच्यावरती प्रेम असेल ना ते वाढवायचं काम मी करेन. तू मनापासून करतोयस ना तर ते वाढवायचं काम मी करेन. आणि सरते शेवटी तू त्या त्या देवाला जाऊन भेटशील, मग तुला ती देवी दर्शन देईल.
मग ते भले तुझ्या अत्यंत भावनिक उच्च टोकावरती, भावनेच्या उच्च टोकावरती जेव्हा तू विराजमान असशील त्या ध्यानाच्या अवस्थेत तुला ती देवी येऊन दर्शन देईल सगुणामध्ये. जे काही असेल ते तुला ते प्राप्त होईल. पण जे खरे आहेत ना, जे भक्त, भगवान कृष्णाने आपल्याला प्रत्येक वेळेस एकच सांगितलंय, असे तसे भक्त नाही, ज्ञानी भक्त. जर तू खरा ज्ञानी भक्त असशील ना, तर तू या मूर्तीच्याही पलीकडे जाऊन मला भजशील. एक दिवस रामकृष्ण परमहंस यांना भेटण्यासाठी एक भक्त आला, एक व्यक्ती आला. त्या व्यक्तीला रामकृष्णांनी सहज प्रश्न विचारला की काय रे, तुला ज्ञान आवडतं की भक्ती आवडते? ती व्यक्ती सहज म्हणाली की तुमचं ज्ञान वगैरे खूप अवघड आहे हो, मला तर भक्तीच आवडते. त्यावेळेस रामकृष्ण म्हणाले त्याला, रामकृष्ण परमहंस त्याला म्हणाले, भक्ती आवडते तुला? कोणाची भक्ती करणार तू? जर तू स्वतःलाच नाही ओळखलंस तर तू दुसऱ्याची भक्ती कशी करणार? म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तू भक्त हो, पण कसा हो? तू ज्ञानी भक्त हो. आणि मी एकच सांगेन तुम्हाला, जर तुम्ही खऱ्या वारकरींना ऑब्झर्व केलं ना, किंवा जे खरंच अध्यात्माच्या पंथावरती पुढे गेलेत ना, ज्योतिताई, पल्लवीताई किंवा आदेश दादा आहेत आज आपल्याबरोबर, अर्चनाताई, भारतीताई आहेत आपल्याबरोबर, प्रत्येकाला मी हे सांगेन की जर खरंच आपण ऑब्झर्व केलं ना, तर एक गोष्ट तुम्हाला दिसेल, जोपर्यंत अंगामध्ये जोश आहे ना, जोपर्यंत जोश आहे, म्हणजे हे करेन मी, ते करेन मी 16 सोमवार करेन, मी असलं व्रत करेन, मी तसलं व्रत करेन, मी असा अभिषेक घालेन, मी इकडे जाईन, मी तिकडे जाईन, या तीर्थयात्रेला जाईल, तोपर्यंत माणूस ना वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो. पण एकदा का माणूस शांत बसायला लागला ना, आता हाडं काम करत नाहीत, आता शरीर साथ देत नाही, की तो एकच उपासना करतो, तो म्हणजे नामस्मरण. मग नामस्मरणाच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व करा, ह्या सगळ्या उपासना आहेत ना देवीची, ओम ह्रीम श्री महालक्ष्मी भ्यो नमः असेल किंवा हनुमंतराय असतील, कोणताही देव असेल, त्या सगळ्या देवतेच्या नंतर काहीतरी फळ अपेक्षित आहे, काहीतरी कर्म अपेक्षित आहे. पण रामकृष्ण हरी याच्यानंतर ना फळाची अपेक्षा आहे ना कर्माची अपेक्षा आहे. संपलं, स्वाहा. जोपर्यंत हाडं काम बंद करतात ना सगळी, की माणसाला एकच सुचतं की आता काही नको, आता हरी तूच एक भारी, बाकी काही नाही करी, हेच एक माणसाला सुचायला लागतं. मला काय म्हणायचंय, जर आपण खरंच बोधवान असू ना, जर आपल्याला खरंच कळत असेल ना गीता, की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे सगळं कळत असेल ना, तर या देवी देवतांची उपासना म्हणजे सांसारिक काही अडलं की चला स्वामी समर्थांच्या चरणाला जाऊया, चला गजानन महाराजांकडे जाऊया, ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुम्हाला नाही म्हणणारच नाहीये, ठीक आहे. पण एक गोष्ट सांगेन मी, फक्त ड्रॉ करून दाखवते. हा आहे आपला परमार्थ आणि हा आहे आपला स्वार्थ. ठीक आहे, आपण देवासमोर जातो ना, बघा दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना, एक छोटा गोल आणि एक मोठा गोल दिसतोय सगळ्यांना? ठीक आहे, छोट्या गोलामध्ये लिहिलंय मी परमार्थ, मोठ्या गोलामध्ये लिहिलंय मी स्वार्थ. हे मला आत्ता सुचलं म्हणून लिहिलं बरं का. काय होतं माहितीये, देवासमोर गेलो ना की जसं स्वामी विवेकानंदांचं व्हायचं, जा देवासमोर जा आणि काहीतरी मागणं माग. विवेकानंद समोर जायचे, देवी समोर गेले की विसरूनच जायचे मागणं मागायला. देवी मला श्रीमंती दे बोलायचीच विसरून जायचे, पुन्हा बाहेर यायचे, अरे काय मागितलं की नाही, विसरून गेलो देवी समोर गेलो की. आपलं असं होत नाही. आपण देवासमोर गेलो ना, एक प्रामाणिकपणे विचार करा, आपण देवासमोर गेलो ना की 2 व्यक्ती आपल्यातल्या जागृत होतात, 2 व्यक्ती. एक असतो स्वार्थी आणि दुसरा असतो परमार्थी. देवा काय सांगू तुला, देवा मी तुला काय सांगू, सगळ्यांचं छान कर, पण त्याच्या आधी माझ्या चिंगीचं तेवढं लग्न चांगलं होऊ दे. सगळ्यांचं छान कर बाबा, पण माझा पोरगा यावर्षी 7वीत आहे, त्याला स्कॉलरशिप मात्र भेटू दे. देवा सगळ्यांचं छान कर, काही हरकत नाहीये, पण ते माझ्या जावेने जसं मंगळसूत्र बनवलं ना, तसं माझ्या पण नवऱ्याला अक्कल होऊ दे की माझ्यासाठी पण त्याने बनवावं. म्हणजे कळतंय का, आपल्या मागण्यांमधली ना इतरांसाठी जे आपण मागतो ना ते एवढंच असतं, आणि आपण जे स्वतःसाठी मागतो ना ते एवढं असतं. आपण इतके पण राक्षस नाही आहोत, आपण इतके पण रावण नाही आहोत की जे तपश्चर्या करून हे भगवंता मला अमर कर, किंवा हे भगवंता त्या भस्मासुरासारखे नाही आहोत, हे भगवंता ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन तो भस्मच होऊन जाऊ दे. एवढे पण असुर आपण नाही आहोत, आणि एवढे पण आपण देव नाही आहोत भक्त प्रल्हादासारखे की देवा माझं काही होऊ दे, फक्त जगताचं भलं कर, माझं काहीही होऊ दे. माझे वडील इतके घाणेरडे असतील तरी त्या नृसिंहासमोर भक्त प्रल्हाद म्हणतो काही होऊ दे, माझ्या वडिलांचं मात्र भलं कर रे, त्याला क्षमा कर त्यांना. कोण म्हणतं? भक्त प्रल्हाद.
ना आपण रावण आहोत, ना आपण हिरण्यकश्यपू आहोत, ना आपण भस्मासूर आहोत, ना आपण भक्त प्रल्हाद आहोत, ना आपण ध्रुव बाळ आहोत. आपण तेही नाही आहोत. आपण मधल्या कॅटेगरीतली साधी लोक. थोडंसं लोकांसाठी, थोडं स्वतःसाठी, थोडंसं लोकांसाठी, थोडं स्वतःसाठी. या गीता सेशनचा, या अध्यात्माचा श्रवणम, कीर्तनम, जे काही तुम्ही करत असाल, जो काही तुम्ही स्वाध्याय जो काही करत असाल, जसा कसा करत असाल, त्याचं एकच गोष्ट व्हावी की हे जे दोन्ही गोल आहेत ना, हे दोन्ही गोल एकमेकांना मिळता 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 हा स्वार्थ आणि हा परमार्थ हा एकत्र यावा आणि हे दोन्ही गोल एकत्र यायला सुरुवात व्हावी आणि एक वेळ अशी व्हावी की हे दोन्ही गोल एकत्रच व्हावे आणि मग त्यामध्ये एकच गोष्ट असावी, तो म्हणजे खरा अर्थ, तो म्हणजे भगवंत. ही प्रोसेस आहे. हळूहळू 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 होईल. अखंड विश्वाला जे घर मानतात ते ज्ञानेश्वर माऊली. मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो एक संन्यासी जाण निरंतर. म्हणे मी आणि माझं अशी आठवण सगळ्यात जास्त आपल्याला कुठे होते? देवासमोर गेल्यावरती. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही 5 तास लाईन किंवा 6 तास लाईन लावून त्या स्वामींच्या समोर तुम्ही जर हजर झाले असाल, अक्कलकोटच्या स्वामींसमोर, काय बिशाद आहे लोकांसाठी काही मागण्याची, तुम्ही भराबर 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 स्वतःचे नवस बोलून घ्याल. बरोबर आहे की नाही? येतंय का लक्षात? तुम्ही इतर वेळेस नाही का, इतर वेळेस स्वामींसमोर देवा सगळ्यांचं चांगलं होऊ दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे, ही शेजारी चांगलं होऊ दे. पण जर तुम्ही 1-1, 2-2 दिवस तिथे मुक्कामाला गेलाय, एवढ्या परिश्रमांनंतर असा देवतेसमोर गेलाय की ज्याच्या समोर तुम्ही बोलणार ते खरं होणार, की मग कोणासाठी मागता ते ऑब्झर्व करा. हळूहळू हळूहळू आपल्यातला हा जो गुण आहे ना, की हेच कुटुंब माझं, हीच 2 पोरं माझी, गार्गी योगी पोरं माझी, हा नवरा माझा, ही सासू माझी, ही आई माझी, ही भावंड माझी, यांचंच भलं होऊ दे, असं करता करता हळूहळू जावा त्याच्यामध्ये यायला लागतात, धीर त्याच्यामध्ये यायला लागतात. हळूहळू, इतक्यात मोठं करू नका. मग नंदा यायला लागतात, मग त्यांची घरं, मग आपली गल्ली, मग आपलं गाव, आणि मग हळूहळू हळू अखंड देश त्याच्यामध्ये सामावायला लागतो. ही छोटीशी प्रोसेस आहे. भगवंत म्हणतो की असं करत करत तू असा करत करत, जो ज्ञानी भक्त आहे ना, मूर्तीपूजा टाकायची मुभा कोणाला आहे, मूर्तीपूजा टाकायची आज्ञा कोणाला आहे? जो स्वतःच्या देहबुद्धीपासून मुक्त झाला तोच मूर्तीपूजा टाकू शकतो. पण या जगाच्या पाठीवरती आस्तिक म्हणणारा, नास्तिक म्हणणारा प्रत्येक जण पूजा करतो. भगवंत म्हणतोय, जो ज्यासी भजे, जो ज्याचं भजन करतो त्याला ते मिळतं. म्हणून पार्था तू मात्र हुशार हो. तू इकडे तिकडे भजन करत फिरू नकोस. तू फक्त माझ्याकडे बघ, इतरांकडे तू बघूही नकोस, असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. आजच्या या 4 श्लोकांचा तोच बोध आहे. आपण श्लोकांकडे येऊया. सगळ्यांनी माझ्या मागून श्लोक चांगल्या पद्धतीने बोलायचे आहेत. मी आत्ता जे बोलली ना, की हळूहळू बुद्धी तशी होईल. एक मूर्तिकार जो असतो ना, तो चिनी घेतो आणि तो असा चिनी घेतो, हातोडा घेतो आणि त्या चिनीवरती हातोडा मारतो की मग त्या चिनीने ना नको असणारा भाग गळून पडतो. हे श्लोक बोलणं म्हणजे असं आहे की तुम्हालाही माहीत नाही, मलाही माहीत नाही, आपल्याही नकळत आपल्या कुठल्या दुर्गुणाचा, दुर्बुद्धीचा एक एक धागा हे श्लोक मोडून काढतील ना, हे आपल्यालाही कळणार नाही. म्हणून त्याचा आघात आपल्या वातावरणावर आणि आपल्या अंतःकरणावरती मनापासून झाला पाहिजे. स्क्रीन दिसेल की नाही मला याची आयडिया नाही, टेक्निकल दृष्टीने व्यत्यय यायला नको, म्हणून श्लोक आधीच तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले केलेले आहेत, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवले. श्लोक क्रमांक 20, श्लोक क्रमांक 20 जो आपल्याला सांगतो, त्या भोगांच्या इच्छेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतलेले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. याच्यामध्ये तेही लोक येतात जे आसुरी पूजा करतात, भूताखेतांची पूजा करतात. आता हा प्रश्न पुढचा आहे की अशा शक्ती आहेत की नाही आहेत, त्याचं चिंतन करू नका. कारण चिंतने आपण तसेच होतो. चिंतनही करू नका, त्यातून बाहेर पडा. बरंच निगेटिव्ह व्हायला होतं, नका विचार करू. पण तशा पद्धतीनेही लोक आहेत. हे मी का बोलली? भोग हा शब्द आहे त्यासाठी. भगवंताची पूजा करणारा कधी भोगाची अपेक्षा नाही करत, आणि केली तरी तो इतरांना त्रास न देता असतात. तो ज्या भोगाची इच्छा करतो ना, त्या भोगासाठी स्वामींकडे गेलो आम्ही हे मागितलं, आम्ही गजानन महाराजांकडे गेलो आम्ही ते मागितलं, आम्ही महाकालेश्वरला गेलो आम्ही हे मागितलं.
त्या त्या भोगाच्या इच्छेने, ज्या ज्या भोगांची तो इच्छा करतो त्या त्या भोगांच्या इच्छेने त्याचे ज्ञान हिरावून घेतले जाते. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची पुरुष जे करती, ते तरलेची न तरती भवसिंधू. आठवा आपली ओवी. इथे त्याला भवसिंधू तारून जाऊ शकत नाही, त्याचं ज्ञान हिरावून घेतलं जातं. तो त्या भोगाच्या इच्छेने इतका व्याकुळ होतो. अरे मुलीचं लग्न होण्यासाठी तू इतका प्रयत्न करतोय, इतके नवस सायास करतोय, त्याच्या नशिबात नसेल तर ते होणार नाहीये, किंवा तिच्या नशिबात असेल, प्रारब्धात असेल तेव्हाच ते होणार आहे. पण तू इतका व्याकुळ होतोयस की तिच्यासाठी तू नवसं बोलत चाललाय. तू ज्ञान विसरतोयस की तू हे शरीर नाहीये, तू हे शरीरच नाही तर ती मुलगी तरी तुझी कुठली आली. हे ज्ञान हिरावून घेतलं जातं त्या भोगांच्या इच्छेने, आणि मग आपल्या स्वभावाने प्रेरित होतात आणि निरनिराळे नियम पाळतात. शुक्रवारचा पाणी न पिता उपवास करणं, स्वामींच्या मंदिरात जाईपर्यंत मी पाणी पण नाही पिणार, अनेको नियम पाळतात. अगदी ओल्या पडदीने मी स्वामींची चरित्र वाचणारी लोक बघितलेत. सर्वांच्या प्रती माझ्या मनामध्ये अत्यंत आदर आहे. पण एक विनंती आहे माझी त्यांना, की जर तुम्ही स्वामींसमोर गेलात एवढे नियम पाळून, तर स्वतःच्या नाही जगताच्या भल्याची तुम्ही काहीतरी प्रार्थना करा. अनेको नियम पाळून देवतांची पूजा करतात. आणि काय करतात ते आपण पुढे बघायचंय. श्लोक वाचूया. कामेस्तैस्तैर्हृतज्ञान, ते शब्द फोडून लिहिलाय, लाल अक्षरातला वाचा. कामैस्तैस्तैर्हृतज्ञान. आता पुढे प आहे ना, म्हणून तो ज्ञान अर्धा बोलायचा, विसर्ग अर्धा बोलायचा. पुन्हा एकदा बोलून दाखवते. कामैस्तैस्तैर्हृतज्ञान प्रपद्यन्तेन्य देवतः. बोला. कामैस्तैस्तैर्हृतज्ञान प्रपद्यन्तेऽन्यदेवताः. व्हेरी गुड. तन्नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. नियता नंतरचा विसर्गच्या पुढे स आहे, म्हणून तो विसर्ग बोलायचा नाहीये. तच्या वरती अनुस्वार आहे, त्याच्या पुढे त असल्यामुळे त्या अनुस्वाराचा उच्चार न केलेला आहे आपण. तन्नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. बोला. तन्नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. व्हेरी गुड. पुढचा श्लोक. यो 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 यांतनुं भक्त. आता भक्तच्या नंतरचा जो श येतोय, हा जो श्र असतो कसा बनतो, पोटफोड्या श आणि र. श्र, श्रावण बाळातला श्र. यो यो यांतनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति. क्षमा करा, श्रद्धयार, तो च चा रफार आपण आधी लिहिलाय. श्रद्धयार्चितुमिच्छति, श्रद्धयार्चितुमिच्छति. श्रद्धयार्ची, अर्चना करतो ना ते. श्रद्धयार्चितुमिच्छति. यो यो यांतनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति. बोला. यो यो यांतनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति. उज्ज्वला ताईंवरती सगळ्यांनी जबाबदारी सोडून सगळ्यांनी शांत बसू नका, सगळ्यांनी श्लोक बोला. जर चुकत असेल तर आपण सगळेजण इथे आहोत. ताईंसारखे चांगले छान छान उच्चार करणारी लोक आहेत जे आपल्याला करेक्ट करू शकतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी बोलायचा प्रयत्न करा, अजिबात लाजू नका. इथे कोणी कोणाला जज करणार नाहीये. तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. ठीक आहे. तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. बोला. तस्य तस्य श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता रूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्तांची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. बघा बर का, भगवंत खूप चालाक आहे. भगवंत खूप चालाक आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं ना, आपल्या मनात येणारे विचार रोखू शकतात. निगेटिव्ह विचार असतात किंवा
एखाद्या विषयाची वासना असते, कुठलाही असेल ते, कुठलाही विषय, खाण्याचा असेल, पिण्याचा असेल, लेण्याचा असेल, मिरवण्याचा असेल, किंवा माझंच चांगलं होऊन दाखवावं असं असेल, तर भगवंत असतो ना, तो ना आपल्या या सगळ्या इच्छा कमी करू शकतो. पण एकच गोष्ट आहे, त्याची कृपा व्हायला लागते. हे मी प्रत्येक वेळेस अनुभवलेलं आहे. ज्या वेळेस बोलायला उभी राहते किंवा इथे तुमच्या समोर बसते किंवा एखाद्या सभेमध्ये कोणी गेल्यावर प्रश्न विचारला तेव्हा मी बोलते, त्या वेळेस जोपर्यंत स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून त्या कृपेला आपण समर्पित होत नाही, तोपर्यंत आपलीच बुद्धी चालत राहते आणि भगवंत त्यालाच प्रखर करतो. आपली जी भावना असेल ना, मग ती अहंकाराची असेल, बघा जुनी वचनं ऐका माझी कधी पण तुम्ही, अहंकार प्रदर्शित होतो त्याच्यामधून. आता कमी झालं त्याचं प्रमाण. तुम्ही जोपर्यंत कृपेच्या क्षेत्रात येत नाही ना, तोपर्यंत भगवंत तुम्हाला कृपा नाही करत. एक सुंदर दृष्टांत मला आठवतो याच्यावरून. एक नावाड्या होता. तर गावातली मुलं नदीच्या या बाजूला शाळेत यायची. आजची गोष्ट म्हणून घ्या हे तुम्ही सगळ्यांनी, कारण माझ्या आजच्या 2 गोष्टी लाईनअप होत्या, पण मला असं वाटतं ही खूप सुंदर गोष्ट होईल. सगळ्यांनी ऐका. नावाडी होता, नदीच्या या बाजूला शाळा होती आणि नदीच्या ह्या बाजूला गाव होतं, आणि ह्या गावामध्ये शाळा नव्हती, त्या गावात शाळा होती. म्हणून नावाडी काय करायचा, इकडच्या मुलांना इकडे घेऊन यायचा आणि शाळा सुटल्यावरती पुन्हा तो इकडून या किनाऱ्यापासून नदीच्या त्या किनाऱ्यापर्यंत सोडायचा. पण ज्या वेळेस तो त्या किनाऱ्याला सोडायचा ना, आणि सोडल्यानंतर मुलं शाळेपासून ते त्या किनाऱ्यापर्यंत चालत यायची, मग तोपर्यंत त्यांचे पाय ना असे चिखलाने माखून जायचे, एकदम घाण व्हायचे. मग तो नावाडी काय म्हणायचा, सगळ्यांनी तिथेच पाय स्वच्छ करा, सगळ्यांनी पाय स्वच्छ करा, नदीच्या पाण्यात धुवा आणि मगच होडीमध्ये येऊन बसा. मग काय होतं माहितीये का, काही दिवसांनी ना हळूहळू त्यातल्या 2-4 मुलांची आणि त्या नावाड्यांची, त्या ग्रुपची आणि नावाड्याची चांगली ओळख व्हायला लागते, मस्त गट्टी जमते. आता काही दिवसांनी काय व्हायला लागतं, ज्यावेळेस ओळख छान होते ना, मग ती मुलं आली ना की काय करायची माहितीये, आता तो ओरडायचा बंद होतो त्यांना. त्या मुलांचे जेव्हा चिखलात पाय येतात ना, म्हणजे तो जो किनारा असतो, तो जो दलदल असते, त्या चिखलात पाय येण्यापूर्वी किंवा मुलांचे पाय त्या चिखलात भरण्यापूर्वीच नावाडी काय करायला लागतो, आता प्रेम जडलंय, आता तेवढा जिव्हाळा आलाय, मग नावाडी उठायचा, त्या मुलांना चिखलात पाय भरण्यापूर्वी उचलायचा आणि नावेमध्ये ठेवायचा. जोपर्यंत ओळख नाहीये ना संतांची आणि आपली, तोपर्यंत आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. असं करीन, याव करीन आणि त्याव करीन, खापरपुट्याचे द्याव करीन, आपल्याला तोपर्यंत करायला लागतं. एकदा का कृपेच्या क्षेत्रात आलो ना की मग ते संत आपल्याला कडेवर घेऊन आपल्याला वावरायला लागतात. आपल्याला कुठल्या गोष्टीचा भार ते देत नाहीत. भगवंत इथे म्हणतोय, मी त्या व्यक्तीची, त्या देवावरची श्रद्धा दृढ करेन. पण मी एक सांगेन, तुम्ही सगळेजण नशीबवान आहात जेणेकरून तुम्ही गीता सेशनला आले आहात, की तुम्हाला ती बुद्धी दिली आहे, की ती कृपा झाली तुमच्यावरती, की आता मूर्तीच्या पलीकडे जायला सुरुवात कर. खरा धर्म जो आचरण करून तू खऱ्या अध्यात्माची प्राप्ती करून घेणार आहेस, ही कृपा आहे भगवंताची. आणि भगवंताचं आपल्यावरती लक्ष आहे की नाही हे त्याच्यावरून सिद्ध होतं. देव सगळ्यांसाठी, ही ट्रीटमेंट सगळ्यांसाठी आहे, की तुमची श्रद्धा दृढ करणार, ही सगळ्यांसाठी ट्रीटमेंट आहे. पण तुला विवेक देणार, तुझं रक्षण करणार, तुला सहज उचलून या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यावरती नेणार. हे कधी होणार, ज्या वेळेस त्याची आपल्यावर कृपा होणार. पण त्याची कृपा होण्यासाठी, ती होडी आपल्याला सोडण्यासाठी आधी संतांची कृपा, नावाड्याची कृपा आपल्यावर व्हायला लागेल. म्हणून भाविक हो, याचं ना परफेक्ट कॉम्बिनेशन माहिती नाहीये. म्हणजे कोणीतरी काहीतरी डिश खाल्लेली असते, अरे किती मी ती काय म्हणतात ते, मी चायनीज असेल किंवा ते कुठल्या तरी वेगळी डिश मी ट्राय केली, पण जमतच नाहीये. अजून कुठला तरी इन्ग्रेडियंट बाकी आहे, त्याच्यामध्ये कुठला तरी सॉस कमी आहे, काहीतरी त्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर कमी येतोय, काहीतरी कमी आहे त्याच्यामध्ये. अगदी त्याप्रमाणे जोपर्यंत आपल्याला ही तळमळ लागलेली आहे ना, कसं होणार, काय होणार, या होणार, त्या होणार, काय करू, हा जोपर्यंत प्रश्न पडतोय ना, तोपर्यंत समजून चला अजून तुम्ही कृपेच्या क्षेत्रात प्रवेश नाही केलाय. पण ज्या क्षणी आपण कृपेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू, त्या क्षणी हे प्रश्न गळून जातात, की काय होईल, कसं होईल, हे प्रश्न गळून जातात. कारण करणाराही तो आहे, करविणाराही तो आहे, फक्त त्याच्या कृपेच्या क्षेत्रामध्ये जायला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतोय, जो सकाम भक्त याम ज्या गोष्टीची, ज्या देवतेची, देवता म्हणजे काय, जे आपलं आराध्य आहे,
मग ते काहीही असेल, एखाद्याचा जॉब हे आराध्य असेल, एखाद्याची पत्नी ही आराध्य असेल, एखाद्याचं मूल आराध्य असेल, म्हणजे त्याचं सगळ्यात जास्त प्रेम आहे त्या गोष्टीवरती. ज्या ज्या देवतेची जो जशी जशी पूजा करतो आराध्याची, त्याची ती श्रद्धा मी त्या ठिकाणी वाढवण्याचं काम करत असतो. मग पुढे काय होतं? पुढचा श्लोक क्रमांक 22 ना, हा श्लोक क्रमांक 22. सतया श्रद्धया युक्तस, सतया श्रद्धया युक्तस, सला थांबा, युक्तस तस्य आराधनमीहते, तस्य आराधनमीहते. ठीक आहे, माझ्या मागून बोला, पुन्हा एकदा बोलून दाखवते. सतया श्रद्धया युक्तस तस्य आराधनमीहते. बोला. सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनमीहते. सतया श्रद्धया युक्तस तस्य आराधनमीहते. सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनमीहते. लभते च ततः कामान् मय्येव विहितान्. लभते कामान् मयैव विहितान्. लभते च ततः कामान् मय्येव विहितान्. मयैव विहितान्. लभते च कामान् मयैव विहितान्. व्हेरी गुड. मय्येव कधी आलं असतं? जर यला य असतात तर मय्येव आलं असतं. मयैव विहितान्नितान्. याचा अर्थ असा आहे की तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो. ही सगळी सिस्टीम त्यानेच जनरेट केली आहे. म्हणून काय, कशाची पूजा केल्यावर काय मिळणार? जर तुम्ही बी जर तुम्ही लावलंय आंब्याचं तर तुम्हाला आंबाच रिटर्न मध्ये मिळणार. त्यामुळे ज्या भोगाची इच्छा धरून तुम्ही ज्या देवतेची पूजा केली आहे ती देवता त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, तेच भोग आपल्याला परत मिळणार. ही सिस्टीम भगवंताने करून ठेवले असं तो म्हणतोय. मग अंतवंतु फलंतेषां तद्भवत्यल्पमेधसाम्. अंतवत्तु फलंतेषां तद्भवत्यल्पमेधसाम्. बोला. अंतवत्तु फलंतेषां तद्भवत्यल्पमेधसाम्. व्हेरी गुड. ज्यांना बोलता येत नाही त्यांना ते फोड करून लिहिलंय ना, तसं बोला. तद भवत्यल्प मेधसाम बोललात तरी हरकत नाही. तर संधी विग्रह करून लिहिलाय. ठीक आहे, पुन्हा एकदा बोला, सगळ्यांनी प्रयत्न करा. अंतवत्तु फलंतेषां तद्भवत्यल्प मेधसाम. व्हेरी गुड. देवान देवयजो यान्ति. शांतपणे बोला. देवान देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. ठीक आहे, माझ्या मागून परत एकदा बोलते. देवान देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. बोला, सोपं आहे. व्हेरी गुड. पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. कारण नाशिवंत देह, नाशिवंत गोष्टीची इच्छा करून नाशिवंत भगवंताची किंवा नाशिवंत आराध्याची पूजा करतो. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात, ते त्या त्या देवताला प्राप्त होतात. पण जे माझे भक्त आहेत ते मला कसेही भजवत अंती मलाच येऊन मिळतात. यातला कसेही शब्द मी वेगळ्या अक्षराने लिहिलेला आहे. का बरं वेगळ्या अक्षराने लिहिलाय? कारण कसेही हा शब्द सगळ्या ठिकाणी अर्थामध्ये लिहिलाय, पण कसेही हा शब्द श्लोकामध्ये नाही आहे. श्लोकाचा अर्थ एवढाच होतो की जे भक्त मला भजतात ते अंती मलाच येऊन मिळतात. कसेही हा शब्द आपल्याला लिबर्टी देतो, स्वातंत्र्य देतो. जो काय सावळा गोंधळ घालायचा तो घाला, तू मलाच येऊन मिळणार, असा त्याचा अर्थ नाही आहे.
म्हणून तो शब्द तिथून डिलीट केला पाहिजे. कसेही तुम्ही भजू शकत नाही देवाला. कसेही भजायचं म्हणजे एकच इरा आहे. कसेही म्हणजे भोळा भाव असू द्या, त्याच्यामध्ये साधन सामुग्रीची कमतरता असू द्या, पण त्याच्यामध्ये भावाची कमतरता नसली पाहिजे. त्याच्यामध्ये इतरांना तुम्ही नाश केला नाही पाहिजे, इतरांना तुम्ही त्रास नाही दिला पाहिजे, ह्या गोष्टीची काळजी असली पाहिजे. म्हणून कसे हा शब्द इथे वापरला नाही पाहिजे. कसेही एवढंच त्याला भगवंतांना सांगायचंय की जे मला भजतात ना ते मलाच येऊन मिळतात. साधीशी गोष्ट आहे. एखादं मूल असतं ना, जोपर्यंत ते खेळत असतं ना, आत्ताच कीर्तनामध्ये काय माहिती ते सुचलं थोडंसं, त्या दिवशीच्या कीर्तनामध्ये लोकांना म्हटलं ज्ञानेश्वरी तुम्हाला कळत नाही, अनेकांचे फोन येतात, ज्ञानेश्वरी ताई कळत नाही हो, वाचतोय आम्ही. ज्योतिताई ते म्हणतात ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही. म्हणले ठीक आहे ना, मला पण नाही कळत. मला पण नाही कळत, आणि मी गॅरंटी देऊन सांगते ज्या लोकांची मुखोद्गत आहे ना त्यांना पण नाही कळत. शक्यच नाही आहे कळणं, शक्यच नाही आहे कळणं. मला सांगा, आपल्या मुलांना आपण कळतो का? मुलाला आई कळते कधी? आपल्याला आपली आई कळले का हो अजून? ज्यावेळेस आपण आई झालो ना त्यावेळेस आपल्याला आई थोडीफार कळाली, बरोबर आहे की नाही? पण मुलाला आई कळत नाही, पण काय करत राहतं मग ते मूल? त्याने काय करायचं असतं? त्या पदराला झोमण्या देत राहायचं असतं, झटके मारत राहायचं असतं, पदर खेचत राहायचं असतं आईचा. आईच्या मागे मागे दुडू 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 करायचं असतं. आईचा अर्थ नाही कळत, पण आई आई बोलत राहायचं असतं. तसं ज्ञानेश्वरी 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 बोलत राहायचं असतं, त्या शब्दांना झोंबत राहायचं असतं, ते शब्द खेचत राहायचे असतात. कधीतरी मातेचा पाना फुटतो आणि ते माता आपल्याला जवळ घेते. आपल्याला आई कळू शकते ज्यावेळेस आपण आई होऊ, आपल्याला माऊली कळू शकतात ज्या वेळेस आपण परब्रह्म होऊ. तोपर्यंत माऊली कळणं आणि ज्ञानेश्वरी कळणं शक्य नाहीये. आणि जो बोलतोय तो अजून परब्रह्म झालेला नाहीये, मला त्याच्यामध्ये पकडून. माझ्या सकट जो बोलतोय तो परब्रह्म झालेला नाहीये अजून. त्याच्यामुळे असं कधीच बोलू नका की मला कळत नाहीये, असं कधीच नका बोलू की मी हे कसं करू. आई आहे आपली, ती कळणारच नाहीये, फक्त झोंबत राहायचंय आपल्याला. आणि जे आज सांगितलं ना, देवपूजा करायची थांबवू नका. आपण साधी माणसं आहोत, आणि मी नेहमी सुवर्ण मध्य देणार तुम्हाला. मी कधीच म्हणणार नाही की तुम्ही टाकून द्या, तुम्ही घरातले देवारे टाका आणि हे करा आणि ते करा. शक्यच नाहीये, असं टोक कधीच गाठायचं नसतं. जे जे जो जो बोलतोय ना त्या त्या गोष्टीचा अर्थ आहे. तो अर्थ साधून आपल्याला नेमका काय अर्थ साधायचा आहे, स्वार्थ की परमार्थ, हे आपण विचार करायचंय. आणि कशा प्रकारे, जे मी हे तुम्हाला सर्कल काढून दाखवले, कशा प्रकारे आपला प्रांत स्वार्थापासून परमार्थाकडे तो येईल ना, स्वार्थाची वलय वाढत वाढत अवघ्या विश्वची माझे घर हे कसं होईल ना, याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. बघा, तुम्ही याच्यावरती चिंतन करा. सगळं अध्यात्म याच थॉट वरती आहे की तुम्ही परब्रह्म जरी नाही ना झाला तरी तुमचं कर्म इतकं व्यापक असू द्या की लोकांना तुमचा उपयोगच व्हावा, जेणेकरून प्रकृती म्हणजे हा निसर्ग पण त्याच्यापासून लाभान्वित होईल, आणि पुरुष म्हणजे जो आत्मा जो आपल्यात बसलाय तोही यापासून लाभान्वित होईल. नाही ते प्रकृतीची हानी आहे, नाही ते पुरुषाची हानी आहे. अखंड अध्यात्म इज मेकिंग यू कपेबल टू लिव्ह अ गुड लाईफ इन दिस युनिवर्स, मेकिंग दिस युनिवर्स ब्युटिफुल. हे युनिवर्स मध्ये जगण्यासाठी तुम्हाला सुंदर बनवतं, जेणेकरून तुम्ही युनिवर्स सुंदर बनवावं. हे अखंड अध्यात्माचा पाया आहे. जरी म्हणून म्हटलं, जर तुम्हाला देवपूजा नाही ना करायची तर या थॉटने तुम्ही त्या देवाकडे बघा. मग तुम्ही एक वेळ फक्त अगरबत्ती फिरवली तरी हरकत नाही, पण जर हा थॉट तुमच्यामध्ये नसेल ना, तर मी म्हणेल की तुम्ही लवकरात लवकर नाही, तुम्ही आता सुद्धा असमाधानीच असाल. आणि आनंद आणि सुख या पलीकडे जर तुम्हाला सुखरूप किंवा समाधानरूप व्हायचं असेल, आनंदरूप व्हायचं असेल, तर हाच एक मार्ग आहे. नाही करायची देवपूजा नका करू, पण हा एक थॉट घेऊन त्या देवाकडे बघत चला, जेणेकरून तसे गुण आपल्यामध्ये येतील. आणि कुठेतरी प्रयत्न करा की आम्ही सगळं सोडून आता योग्य दृष्टिकोनातून अशा भगवंताची पूजा करू जो निराकार आहे, जो निरामय आहे, जो निर्गुण आहे, आकाराच्या पलीकडे, गुणाच्या पलीकडे, कुठल्याही ममतेच्या पलीकडे जो आहे, त्या भगवंताचं जो ज्ञानेश्वर माऊलींनी पूजला, आता विश्वात्मके देव, तो विश्वात्मक देव, कधीतरी त्याची आपण आराधना करू, अशा अपेक्षेने पूजा करा. मी भगवंताचरणी, माऊलींचरणी हीच प्रार्थना करेन, तुमच्या सकट मी आम्हा सगळ्यांवरती तुझी कृपा हो, माऊली तुमची कृपा हो, आणि आम्हाला सद्बुद्धीचं दान सतत मिळत राहो, हीच मी प्रार्थना माऊलींचरणी करेन. आणि माझ्या वाणीला मी विराम देईन. कोणाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. येस, कोणाला बोलायचं? ज्योतिताई बोलायचं आहे? बोलायचं काही, तुम्ही बोलत राहावं आणि ऐकत राहावं असंच वाटतं.
मी विचारू एक बोला ना, बोला उज्ज्वला ताई. आपण आता 20व्या हम्म. श्लोकात बघा एक शब्द घेतलाय, कामैस्तैस्ते ऋतज्ञानम. हं? हम्म. आणि 15व्या श्लोक मध्ये बघा एक मायेया परुतज्ञान आणि कामैस्तैस्ते. हम्म. मग त्याच्यामध्ये नक्की आपण कुठे आहोत आणि त्याच्यात दोन मधला फरक काय नक्की? मायेया, तिथं 20वा माया बोलला आणि आणि कामैस्तैस्ते. दुसरा श्लोक कुठला म्हणला तुम्ही? 15वा. 15वा श्लोक. एकच मिनिट हं. 15व्या मधला कुठला शब्द बोललात तुम्ही? मायेया तिसरं चरण. मायेया दुसरं चरण, मायया. आणि कामैस्तैस्ते ऋतज्ञान. मायो के द्वारा जिनका ज्ञान हर चुका है, माया के द्वारा. छान आहे हा विषय, चिंतनासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं सांगा मला. मलाच तुम्हाला विचारायचं, किती हे दोन्ही शब्द सेम वाटतात ना, हा माया आणि कामना. ऑब्विसली दोन्ही शब्द सेम आहेत ते. दोन्ही शब्द सेम आहेत ते. माया, कामना, आपल्या आजूबाजूला असणारा दगड, म्हणजे दगड माती पण नको बोलायला, स्थूल स्थूल म्हणजे जल रूपातलं, वायू रूपातलं आणि स्थायू रूपातलं, म्हणजे तीनही आले याच्यामध्ये. या तीनही जी गोष्टी दिसत आहेत ना, ती सगळी माया आहे भगवंताची. आणि जिथे जिथे माया आहे तिथे तिथे कामना हे त्याचं फळ आहे. तिथे तिथे कामना हे त्याचं फळ आहे. कारण आपली उत्पत्ती कामनेपासून झालेली आहे. आपली उत्पत्ती, वासना म्हणजे काय आहे? कामनाच आहे ना. कुठल्या तरी भोगाची कामनाच केली आहे. आपली उत्पत्ती कामनेपासून झालेली आहे. म्हणून जो कामनेपासून उत्पन्न झालेला जीव आहे, तो जेव्हा जगताकडे बघतो, अखंड जगत, मग ते स्थायू असेल, जे काय म्हणतात ते जल असेल, वायू असेल, म्हणजे अखंड पूर्ण कॅटेगरी मी कन्सिडर करते. मटेरियलिस्टिक असतील, जे काही मटेरियल आहे, जे काही भौतिक आहे, ते सगळं मायेचं स्वरूप आहे. ती सगळी भगवंताची माया आहे. आणि हा जो जीव आहे हा विसरून जातो की मी शिव आहे. आणि तो या शरीरालाच, शरीर म्हणजे पण काय आहे? शरीर म्हणजे पण काय आहे? माती आहे, पाणी आहे आणि वायू आहे. याचपासून हे शरीर पण बनलेलं आहे. मग तो आपण शरीराला मी म्हणत जातो आणि या शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी अखंड आयुष्य आपण पळत असतो. म्हणून तुम्ही बोललात ते बरोबर आहे. दोन्ही शब्द, माया आहे, मायेचंच स्वरूप कामना असणार आहे. माया ती आजूबाजूला अशीच भरून असणार आहे का? ती काही इथं सांगितलं की ज्यांचं ज्ञान म्हणजे झाकळलं गेलं मायेने, ते माझी पूजा करत नाही असं सांगितलं. आणि कामनामध्ये लिहिलंय की मला म्हणजे देवतांना बसतात. मग आपण कुठले आहोत? हो, आपण तेच आहोत ना. नाही नाही ताई, तुम्ही कन्फ्यूज होत आहेत. हे दोन्ही समानार्थी आहे. हे दोन्ही समानार्थी आहेत. ज्यांचं ज्ञान मायेने झाकलं गेलंय. ज्ञान म्हणजे काय आहे? आत्मज्ञान. कोणतं आहे आत्मज्ञान? मी शिव आहे हे आत्मज्ञान आहे. आणि ते झाकलं गेलंय कशाने? शरीराने झाकलं गेलंय. मग शरीराच्या काय आहेत? कामना आहेत. येतंय का लक्षात? ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान आहे? हे कुठलं ज्ञान आहे? आणि ते म्हणतात की ते देवतांची पूजा करतात. देवता म्हणजे इथे राम, कृष्ण, हरी हे सगळे आले त्याच्यामध्ये. हे सगळे आले. ज्ञानेश्वर माऊलींनी आता विश्वात्मके देव बोलले. आता रामात्मके, कृष्णात्मके नाही बोललेलं आहे. विश्वात्मके, राम, कृष्ण हे सुद्धा अवतार आहेत. याच्याही पलीकडे चला. म्हणून मी बोलली ना, राम सत्वगुण आहे, कृष्ण राजस गुणाचा द्योतक आहे आणि शंकर तामसिक गुणाचा द्योतक आहे. याच्या पलीकडे आपण हरीला भजतो, म्हणजे आपण विठ्ठलाला भजतो, जो याच्या पलीकडचा आहे. मग त्याच्या हातात कुठलं शस्त्र नाही आहे. आणि त्याला पण तुकाराम, म्हणून मी तो अभंग सांगितला की ही तुम्हाला विठ्ठलाचं रूप नाही दिसलं पाहिजे. आकाराच्या पलीकडे परब्रह्म जे तुझ्या इथे आहे, जे तुझ्यामध्ये चेतना प्रवाहित होतीये. मग जो कोणी मनुष्य स्वतःला देह समजतो, तो त्याची बुद्धी मायेने वेष्टित आहे. मायेने वेष्टित आहे म्हणजे शरीर म्हणजे काय आहे? हे पंचमहाभूतांचं बनलेलं शरीर आहे. जो स्वतःला पंचमहाभूत समजतो म्हणजेच माया समजतो, त्याचं ज्ञान झाकलं गेलंय, म्हणजे त्याचं परब्रह्म स्वरूप झाकलं गेलंय. तो स्वतःला आत्मा समजत नाही, तो स्वतःला चैतन्य समजत नाही. मग तो काय? रामाची पूजा करो, कृष्णाची पूजा करो, याची पूजा करो. रामकृष्ण हरीच्या पण पलीकडे गेलं पाहिजे. तुम्हाला आठवतं मी एक दृष्टांत दिला होता त्यासाठी. जर तुम्ही शिड्या चढत असाल तर शिडी चढत असताना ते जे रेलिंग असतं ना बाजूचं, त्याला तुम्ही हाताने धरत धरत चालता. ते रामकृष्ण हरी आहे. तुम्ही त्या रेलिंगला धरत धरत चालता, त्या नामाला धरत धरत चालता. पण एक वेळ अशी आली पाहिजे, तर तुम्हाला पुढच्या प्रदेशात प्रवेश करायचा आहे, तर त्या पायऱ्याही सुटल्या पाहिजेत आणि ते रेलिंगही सुटलं पाहिजे. आणि मग तुम्ही पुढच्या निराकार ब्रह्माच्या प्रदेशात प्रवेश करणार. येतंय का लक्षात?
ह्या दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. हे सगळे देवता याच्यामध्येच येतात. म्हणून ना आपल्या भक्ती मार्गामध्ये जे मी तुम्हाला म्हणते ना, ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा, त्याच्या 2 प्रक्रिया आहेत. आता मी त्या परत सांगेन तुम्हाला, ध्यानाच्या 2 प्रक्रिया. साकार रूपच बघायचंय, एकतर हे साकार रूप बघायचंय, नाहीतर समोरच्या मूर्तीतलं साकार रूप बघायचंय आणि त्या साकाराचं द्वार करून निराकारामध्ये प्रवेश करायचंय. मग रामकृष्ण हरी सगळे साकारात येतात, त्यांना सोडायचं एक क्षणी आपल्याला. प्रेमापुरतं ठीक आहे, पण त्याच्या पलीकडचं परब्रह्म आपल्याला बघता आलं पाहिजे. छान प्रश्न ताई, छान प्रश्न. म्हणून हे कुठेतरी लिहून घ्या, माया आणि कामना. कामना हे मायेचं फलित आहे. असं असूच शकत नाही. तुम्ही एखादी भुईमुंगाची शेंग बघूच शकत नाही की ही शेंग ताई आमच्याकडे अशी आम्ही उत्पन्न केली की या शेंगेला सालच नाही, ह्याला फलकटच नाही, असं असूच शकत नाही. तसं ही माया तिचं फलकट किंवा ही कामना हे बी आणि त्याचं फलकट मायाच असणार आहे कायम. हे दोघं एकत्रच या दोघी जणी येणार आहेत. येस, अजून कोणाला काही बोलायचंय? थँक्यू ताई. अरे थँक्स टू यू. कारण कसं प्रश्न असतात ना, ते त्या उत्तरांना जन्म देतात, त्याच्यामध्ये तत्व लपलेली असतात. म्हणून असे प्रश्न विचारत चला, जेणेकरून आपल्या सगळ्यांची उत्तरे त्याच्यामध्ये दडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी तत्व आहे जे आपल्याला जाणून घ्यायचंय. येस पल्लवी ताई बोला. इथे ताई उज्ज्वला ताईंनी विचारलं, तिथे आपण असंही म्हणू शकतो ना की तुम्ही नेहमी म्हटलं एक वाक्य वापरता की द्रष्टा व्हा. तर समजा आपण ते द्रष्टा होऊन जर पाहिलं तर आपल्याला बरोबर ते कळायला लागतं की मी देवपूजा का करते, मी देवासमोर का उभी राहते, का त्याला नमस्कार करते. बरोबर. मग जेव्हा पल्लवी नमस्कार करते तर मी द्रष्टा होते, म्हणजे मी जरा स्वतःला बघते की मी का करते. बरोबर बरोबर. कशासाठी नमस्कार काय करते ते. बरोबर. मी जेव्हा स्वतःला बघते तेव्हा मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात. जसं त्यांनी प्रश्न केला मायेचा आणि बरोबर बरोबर. जेव्हा आपण द्रष्टा म्हणून बघत असतो तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये कोण आहे जे बाह्यांगाने कर्म करतंय, आतलं अंतर्मन कुठलं आहे आणि त्या अंतर्मनाच्या पण आतमध्ये कोणीतरी आहे जो या सगळ्याला साक्षीभूत आहे. तो सूक्ष्मात जाऊन विचार करण्याची ताकद आपल्याला ह्या सेशन्स मधून मिळाली पाहिजे आणि मग आपल्याला माया पण कळेल, मग आपल्याला कामना पण कळतील. छोट्या छोट्या, आज जित्री सेशनला लॉग इनच झालं नाही, ही पण कामना आहे. ही पण कामना आहे. किंवा आज जित्री सेशनला लॉग इन करताना त्रास झाला, आज प्रारब्ध होतं आपलं, असं आपलं प्रारब्ध होतं. कधी कधी मला रूम अवेलेबल होत नाही, प्रारब्ध असतं ते त्या क्षणाचं. तो भोगल्याशिवाय तो संपत नाही. त्यामुळे आतला साक्षी तो बघत असतो की हे असं होतंय. म्हणून सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे. हा लाभ आहे, हा अलाभ आहे असं धरूच नकोस. हे प्रारब्ध आहे. खेळून मोकळा हो. जो तुझ्या वाट्याला जो बॉल आलाय त्याच्यावरती तू बॅट मारून मोकळा हो. दिस इज द रिझन. येस, अजून कोणाला काही बोलायचंय? खूप छान पल्लवी ताई, राईट. अर्चना ताई बरेच दिवस काही बोलल्या नाही आहेत, असू द्या, आपण त्यांना बोलतं करू. सो झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी अर्पण करेन आणि सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेन की होमवर्क करा सगळ्यांनी, याच्यावरती चिंतन करा. छान गोष्टी चिंतन करण्यासारख्या. आणि आपण पुढच्या सेशनला भेटूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. पुंडलिक वरदे पंढरीनाथ भगवान महाराज कल्प आयुष्य भावे तया कुळा माझी